नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जेव्हा बोलतोय त्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये 16 आमदारांना अपात्र ठरवणं याविषयी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळकाढूपणा केला असा आरोप उघडपणे शिवसेना करते. त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे. अध्यक्षांनी आपल्याला अमुक दिवसाच्या आत काही तो त्यांचा रोडमॅप दिला पाहिजे असे ताशेरेसुद्धा सरन्यायाधीशांनी झाडले. ह्या सगळ्या बातम्या मी बघत होतो. गंमत मला एक वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस असो, म्हणजे शरद पवार गट असो किंवा उबाठा शिवसेना असो, या दोघांकडे 12-15 आमदार उरलेले आहेत आणि निवडणुका दाराशी येऊन उभ्या राहिलेल्या आहेत. 7 महिन्यानंतर लोकसभेची निवडणूक आहे आणि साधारण बरोबर 1 वर्षानंतर विधानसभेची निवडणूक आहे. तेव्हा आपल्याकडे आपणच पक्षातर्फे निवडून आणलेले आमदार टिकवू शकलेलो नाही, तर जे गेलेत त्यांना अपात्र ठरवण्यासाठी सुप्रियाताई आणि शरद पवार आटापिटा करतायत. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत इत्यादिकांचा आटापिटा चालू आहे. त्यांना अपात्र ठरवलं. सपोज एक मी तुम्हाला हायपोथेटिकल काल्पनिक जर तरच्या पातळीवर एक तुमच्यासमोर प्रसंग उभा करतो की समजा उद्या विधानसभेच्या अध्यक्षांनी सुळे पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांची जी मागणी आहे त्याप्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षांनी जर या आमदारांना अपात्र ठरवले, तर मग ठाकरे किंवा सुळे या दोनही पक्षांचा नेमका फायदा काय आहे याचं उत्तर कोणापाशी नाही आहे. ना उबाठा सेनेकडे आहे, ना सुळे गटाकडे. अजितदादा गट किंवा एकनाथ शिंदे गट यांचं नुकसान नक्की होईल. समजा, हे मी समजा म्हणतोय, होईल असं नाही आहे. समजा तसा निर्णय आला की विधानसभेच्या अध्यक्षांनी या लोकांना अपात्र ठरवलं, तर नुकसान शिंदे किंवा अजितदादा गटाचं होणार याविषयी मतभेद व्यक्त करण्याचं काहीही कारण नाही. पण दुसरीकडे गोष्ट अशी आहे की समजा अपात्र ठरवलं नाही, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जर शिंदे गटाच्या त्या 16 किंवा उरलेल्या 40 काय असतील ते आमदार आणि अजितदादा गटाचे 40-42 आमदार यांना व्हीपचा आधार घेऊन अपात्र ठरवलंच नाही, मग काय होईल? तर त्या निर्णयाच्या विरुद्ध सुळे गट आणि उद्धव गट हे दोघेही परत सुप्रीम कोर्टात धाव घेतील की हा घटनेच्या 10व्या परिशिष्टाचा काय तो चुकीचा अर्थ लावलेला आहे. कारण अशा रीतीने पक्षांतर होऊ शकत नाही, पक्षाची फूट होऊ शकत नाही. आणि म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला जो निर्णय आहे तो घटनात्मक नाही आहे आणि म्हणूनच तो निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल करावा. म्हणून हे दोन्ही उरलेले पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे जे उर्वरित गट आहेत, हे सुप्रीम कोर्टात धाव घेतील याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही. कारण एक गोष्ट आहे, जोपर्यंत अध्यक्ष यावर निर्णय घेत नाहीत, कारण तो निर्णय घेण्याचा अपात्र ठरवण्याचा पहिला अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे आणि त्यात इतर कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही. आज ज्या सुनावणीच्या निमित्ताने ताशेरे झाडले वगैरे वगैरे बातम्या मी ऐकल्या, त्यामध्ये एक गोष्ट सांगण्यात आली की याविषयी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, तुम्ही काय करणार आहात त्याचं वेळापत्रक आम्हाला द्यावं वगैरे वगैरे. गेल्या सुनावणीमध्ये काय महिनाभरापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी जे सुप्रीम कोर्टाने ताशेरे झाडून आदेश दिलेले होते, सूचना दिलेल्या होत्या, त्याचं कुठलंही पालन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेलं नाही. थोडक्यात
सुप्रीम कोर्ट काय सांगतंय, काय आदेश देतंय, त्याकडे सरळ सरळ राहुल नार्वेकर यांनी कानाडोळा केलेला आहे. आणि ते कानाडोळा करतील हे 1-1.5 महिन्यापूर्वीच तो पहिला आदेश आला किंवा ताशेरे आले तेव्हाच मी स्पष्ट केलं होतं की राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे साफ कानाडोळा करतील, कारण त्यांच्या पाठीशी नाना पटोले हे डोंगरासारखे, हिमालयासारखे उभे आहेत. कारण असाच पूर्वी एक प्रकार घडला होता. सुप्रीम कोर्टाचं समन्स आलं होतं, सुप्रीम कोर्टाचं नोटीस आली होती, तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले होते आणि त्यांनी ती नोटीस घेतलीच नाही, त्या नोटीसला उत्तर दिलंच नाही. पण त्या पलीकडे जाऊन विधानसभेमध्ये असा एक ठराव संमत करून घेतला की सुप्रीम कोर्टाकडून येणारं समन्स किंवा नोटीस महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवालयाने स्वीकारण्याची सुद्धा गरज नाही, त्यांना हवा तो कोर्टाला हवा तो खुलासा देण्याची सुद्धा गरज नाही, असा निर्णय विधानसभेने घेतलेला आहे. आणि त्या निर्णयाच्या आधारावर राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे असोत, सूचना असोत, नोटीस असोत, त्याकडे साफ दुर्लक्ष करू शकतात. हा खुलासा फक्त तुम्हाला प्रतिपक्षावर ऐकायला मिळालेला आहे. कुठच्याही वृत्तवाहिनीने हा तपशील तुम्हाला सांगितलेला नाही किंवा लपवलेला आहे. अगदी जे कोणी वेगवेगळ्या वाहिन्यांवर कायदेतज्ञ येतात त्यांनीसुद्धा विधानसभेच्या या प्रस्तावाबद्दल, पटोले अध्यक्ष असतानाच्या प्रस्तावाबद्दल चकार शब्द सांगितलेला नाही. पण प्रतिपक्षामधून मी सांगितला होता आणि नेमकं गेल्या महिनाभर तरी सुप्रीम कोर्टाने जे काय फतवे काढले, आदेश दिले, त्या बाबतीत राहुल नार्वेकर प्रतिपक्षाने प्रतिपादन केल्यासारखेच वागलेले आहेत. याचा आज मी जेव्हा बातम्या बघत होतो शुक्रवारी, तेव्हा खुलासा झाला की इतके दिवस झाले पण सुप्रीम कोर्टाने जी काही मागणी केली आहे त्याला दादसुद्धा विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेली नाही. ही गंमत आहे मित्र, ही गंमत आहे. समजून ते घ्यायचं असतं आपल्याला. आता जर 1-1.5 महिन्यापूर्वी जे काय झालं त्याला जर राहुल नार्वेकरांनी दाद दिलेली नसेल तर यानंतरही दाद देण्याची गरज आहे का, असा पहिला प्रश्न विचार. आहे का गरज? कारण सुप्रीम कोर्ट काय बालबाका करू शकतं? काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं सरन्यायाधीशांनी म्हटल्याचंही मी बातमीत ऐकलं. पण तुम्हालाही निर्णय घ्यावा लागेल याचा अर्थ असा की तुम्ही दिलेला आदेश लागू होईल असं नाही. कारण घटनेच्या व्यवस्थेनुसार विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा कुठलीही ऑथॉरिटी हस्तक्षेप करू शकत नाही. पण तो अधिकार, विधानसभेच्या विषयी निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकारकडे आहे. सुप्रीम कोर्ट धाडकन उठेल आणि सभापती आमचं ऐकत नाहीत अध्यक्ष म्हणून विधानसभा बरखास्त करून टाका वगैरे असलं काही करू शकत नाही. अध्यक्ष बदला असाही फतवा सुप्रीम कोर्ट काढू शकत नाही. त्यामुळे अध्यक्षांनी विधानसभेच्या जर सुप्रीम कोर्टाकडे कानाडोळा केला तर त्यावर उपाय कोणता याचं उत्तर भारतीय संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये दिलेलं नाही. आणि त्यामुळे एक वेगळा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो ज्याचं उत्तर आजच्या परिस्थितीत तरी घटनेमध्ये सापडत नाही. घटनातज्ञ कोणी आणा, पण घटनेत स्पष्ट आहे की कोर्टाला विधिमंडळाच्या कामकाजात ढवळाढवळ करता येणार नाही. जैन डायरीच्या विषयामध्ये शरद यादव किंवा शिबू सोरेन यासारख्या खासदारांनी लाच घेऊन नरसिंहराव सरकारला मदत केली
हे पुराव्यानिशी सिद्ध होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय लक्षात घ्या की ही सगळी घटना जी काय लाच घेण्याची देवाणघेवाण नावाची घटना आहे, ती घटना संसद भवनाच्या परिसरात झालेली आहे आणि त्यामुळे त्याविषयीचा कुठलाही निर्णय कोर्ट देऊ शकणार नाही, म्हणून ती केस जैन डायरीची सुप्रीम कोर्टाने क्लोज करून टाकली होती. गंमत लक्षात घेण्यासारखी आहे. सुप्रीम कोर्टाचा अध्यक्षांना फतवा वगैरे बोलणं सोपं आहे हो. बातमीमध्ये एवढी लांब जी मैलभर बाहेर काढली म्हणून काहीही बोलता येईल, पण जो अधिकारच सुप्रीम कोर्टाला नाही, तो अधिकार वापरून विधानसभेच्या अध्यक्षांना कान पकडून कान पिचक्या देऊन कामाला जुंपू जाऊ शकत नाही. तसं असतं तर अर्णब गोस्वामी प्रकरणामध्ये नाना पटोले अध्यक्ष असताना जो साधा खुलासा मागितला तो नाना पटोलेंनी का दिला नव्हता याचाही खुलासा वाहिन्यांवर येणाऱ्या घटना तज्ज्ञांनी केला पाहिजे. मुद्दा असा आहे मित्रांनो, इथे काय स्टेकला लागले बघा. उद्धव ठाकरे गट किंवा सुप्रिया सुळे गट यांना आपले आमदार पळून गेलेत तर त्यांना अपात्र ठरवण्यामध्ये रस आहे. अपात्र ठरवायचे त्यांना, म्हणजे आपला फायदा नाही झाला तरी चालेल, पण आपल्यापासून दूर गेलेले आहेत त्यांचं नुकसान होण्यामध्ये ठाकरे गट आणि सुळे गट यांचा इंटरेस्ट आहे आणि आपलं नुकसान होऊ नये हे अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे यांचं काय ते उद्दिष्ट आहे. भाजप नावानिराळा बसलेला आहे. भाजप शिंदे आणि अजितदादा यांना मदत करतोय, पण भाजपचा कुठलाही तोटा होणार नाही आहे. भाजपचा तोटा नाही आहे. मुद्दा असा आहे की आगामी निवडणुका दाराशी आहेत, म्हणजे विधानसभेची मुदत 1 वर्ष उरली आहे आणि लोकसभेची मुदत अवघी 6 महिने उरली आहे. अशा वेळेला कुठल्याही पक्षाने आपल्याला पुढल्या आगामी निवडणुकीत कसं यश मिळवायचं या दृष्टीने आपली सगळी ताकद आणि बुद्धिपणाला लावली पाहिजे. ते विसरून ठाकरे गट आणि सुळे गट आपल्या विरोधकांचं नुकसान करण्यासाठी सगळी ताकद पणाला लावून बसलेले आहेत. पण एक गोष्ट विसरतात की शिंदे आणि अजितदादा यांच्या पाठीशी भाजपचे चाणक्य उभे आहेत आणि भाजपचे चाणक्य नव्हेत तर सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या युक्तिवादाने हातातून गेलेली केससुद्धा जिंकणारे दिग्गज वकील उभे आहेत, ज्यांचं नाव कौल आहे, ज्यांचं नाव महेश जेठमलानी आहे, ज्यांचं नाव हरीश साळवे आहे. या लोकांनी ही सगळी रणनीती बनवून दिली. त्यानुसारच एकनाथ शिंदे किंवा तुमचे अजितदादा यांनी राजकीय खेळी खेळलेली आहे. पण ती कायद्याच्या चाकोरीत राहून खेळलेली आहे. आणि त्यामुळे हे सगळं झालं तर उद्या काय होईल हे किती बारकाईने ठरलं होतं. म्हणूनच ज्या वेळेला सत्तांतर झालं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्यावरचा विश्वास ठराव संमत करून घेण्याच्या आधी 1 दिवस आधी पहिल्यांदा रिकामी असलेली विधानसभा अध्यक्षांची जागा भरून काढण्यात आली. कारण एकदा विधानसभा अध्यक्ष हा आपल्या गोटातला झाला की सगळीच्या सगळी पात्र अपात्र ठरवणारी केस सुनावणी ही आपल्या माणसाच्या हातात येते. म्हणून सत्तांतर झाला, आनंदी आनंद असा नाही केला. पहिला विश्वास ठराव संमत करून घ्या, मग सभापती किंवा अध्यक्ष सवडीने निवडून आणू असं झालेलं नाही. जे सभापतीपद अध्यक्षपद महाविकास आघाडीने
तब्बल 1.25 वर्ष रिकामं ठेवलं, ते अध्यक्षपद विधानसभेचं शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने आपल्यावरच्या विश्वासाच्या आधी संमत करून घेतलं, निवडून घेतलं आणि सगळीच्या सगळी केस ही कुठे आणली? आपल्या काय म्हणतात ते आपल्या अंगणात आणली. सपोज नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून तेव्हा निवड झाली नसती तर ही सगळी केस कोणाकडे पाठवली असती सुप्रीम कोर्टाने? उपाध्यक्ष किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे गेली असते. अर्थात झिरवळ तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, आता ते अजितदादांबरोबर इकडे आलेत. पण बारकाईने किती कायद्याचा काथ्याकूट करून कीस पाडून ही सगळी रणनीती बनवली ती लक्षात घ्या. ही रणनीती फक्त आत्ता सत्ता मिळवण्यापुरती नाही आहे, तर फोडलेल्या दोन्ही पक्षांचे जे ओरिजिनल गट आहेत, उद्धव ठाकरे गट आणि सुप्रिया सुळे गट, हे दोन स्वतःला ओरिजिनल शिवसेना किंवा ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणवतात. त्यांना या कोर्ट कचेरी निवडणूक आयोग याच्यात इतकं गुंतवून ठेवलेलं आहे की येणाऱ्या निवडणुकीसाठी आत्तापासून कंबर कसून तयारी करणं याकडेही त्यांना वेळ देता येत नाही आहे. रोज उठानी कोर्टात जा, रोज उठानी कोर्टात जा. म्हणजे तुम्हाला कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकवून ठेवायचं आणि आपलं सरकार चालवायचं, ही स्ट्रॅटेजी भाजपने अतिशय यशस्वीरित्या राबवली आहे. पण त्यासाठी अजितदादा गटाचे 40-42 आणि शिंदे गटाचे 40 आमदार हे आपले आमदारकीपणाला लावून बसलेत. ते आपला बळी देऊन भाजपचं कल्याण करतील अशी कोणीही अपेक्षा करू नये. पण तशी वेळ आली तर मोठं नुकसान हे राष्ट्रवादीचे 40 आणि एकनाथ शिंदे गटाचे 40 या आमदारांचं होणार आहे. आणि तरीही ते नुकसान पत्करून ते भाजपचे डावपेच यशस्वी करतील अशी बिलकुल अपेक्षा नाही. पण हे सगळं सत्तांतरणी राजकारण करताना त्यांची आमदारकी पात्रता अपात्रता ही अबाधित कशी राहील याचं ब्रह्मास्त्र भाजपकडे आहे आणि भाजप म्हणजे पर्यायाने केंद्र सरकारकडे आहे, महाराष्ट्रातल्या महायुती सरकारकडे आहे. आणि ते ब्रह्मास्त्र काय आहे याची चर्चा अजून झालेली नाही. पण भाजपकडे किंवा महायुती सरकारकडे या सगळ्या आमदारांना सुरक्षित करण्याचं, त्यांची अपात्रता होण्याची खात्री पटेल तेव्हा ते ब्रह्मास्त्र सोडून सगळा डाव पलटून टाकायचा, ते ब्रह्मास्त्र भाजपकडे आहे. आणि ते भाजपकडे आहे म्हणूनच या 40+40 42 आमदारांनी आपली आमदारकी सुद्धा पणाला लावली आहे. आणि आज देखील 1.25 वर्ष उलटल्यानंतर शिवसेनेचे 42 आणि 4 महिने उलटल्यानंतर अजितदादा गटाचे 40 आमदार हे निर्धास्त आहेत. याचं कारण त्यांना ब्रह्मास्त्र काय आहे याची थोडीफार कल्पना आहे. पण आता वेळ खूप झाला आहे. मी पुढच्या एपिसोडमध्ये ते ब्रह्मास्त्र काय आहे त्याचा गौप्यस्फोट करणार आहे. आज इथेच थांबतो कारण विषय खूप मोठा आहे. ब्रह्मास्त्र काय हे दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर सांगेन. म्हणजे मग तुम्हाला कळेल की जे काय सगळे दावे प्रतिदावे घटनातज्ञ कायदेतज्ञ वाहिन्यांवरून करतात आणि वक्ते प्रवक्ते आपली अक्कल पाजळतात, त्यांना या ब्रह्मास्त्राचा मागमूससुद्धा लागलेला नाही. त्याचा खुलासा पुढच्या एपिसोडमध्ये करतो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.